रोहनला घराचं रिनोव्हेशन करायचं आहे म्हणून त्याने पर्सनल लोन घेतलंय. ज्या बँकेत त्याचा पगार जमा होतो त्याच बँकेने त्याला 5 लाख रुपयांचं प्री अप्रूव्ड पर्सनल लोन दिलं होतं. रोहनचा सिबिल स्कोअर चांगला आहे, तसेच तो नामांकित IT कंपनीमध्ये काम करतोय. त्याच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये नेहमी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स असतो. रोहनची प्रोफाईल चांगली असल्यामुळे बँकेने त्याला प्री अप्रूव्ड लोन दिलं. बँकेत न जाता आणि कोणतेही कागदपत्र सादर न करता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने त्याला हे लोन मिळालं. त्याने ॲपवरून पर्सनल लोनसाठी अर्ज केला आणि अवघ्या 5 मिनिटात पैसे त्याच्या अकाउंटमध्ये जमाही झाले. त्याला केवळ 11% व्याजदराने पर्सनल लोन मिळालं म्हणून तो खुश होता. मात्र लोनचा कालावधी निवडण्यात त्याने चूक केली. आपल्यापैकी बऱ्याच लोकांची लोनचा कालावधी निवडताना चूक होते. लोनचा कालावधी किती असावा आणि चुकीचा कालावधी निवडला तर आपलं किती नुकसान होऊ शकतं, असे अनेक प्रश्न रोहनला पडले आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया. लोनचा प्रकार कोणता आहे, त्यावर परतफेडीसाठी कालावधी किती घ्यायचा ते ठरवलं पाहिजे. पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड आणि कार लोन सारखे लोन हे अनसिक्युअर्ड लोन आहेत. त्यामुळे या कर्जासाठी साधारण 5 ते 7 वर्षाचा कालावधी मिळतो. आपण सहसा जेवढा जास्तीत जास्त कालावधी मिळतोय तेवढा घेतो. मात्र अनसिक्युअर्ड लोनसाठी जास्त कालावधी घेणं आपल्याला महागात पडू शकतं. कालावधी जास्त असेल तर EMI कमी भरावा लागतो, हे बरोबर आहे. मात्र यामुळे खूप जास्त व्याज देखील जातं. तसेच अनसिक्युअर्ड लोन घेतलं तर आपण त्याची लवकर परतफेड करू नये अशी बँकेची अपेक्षा असते. अनसिक्युअर्ड लोनवर बँकांना 11-12% जास्त व्याज मिळतं. त्यामुळे असे लोन जास्त कालावधीसाठी चालू राहणं बँकांसाठी फायद्याचं असतं. ग्राहकांनी लवकर परतफेड करू नये म्हणून बँका फोरक्लोजर चार्जेस आकारतात. हे चार्जेस शिल्लक रकमेच्या 2 ते 4% पर्यंत असू शकतात. त्यामुळे अनसिक्युअर्ड लोन घेताना परतफेडीचा जेवढा कालावधी आपल्यासाठी आवश्यक आहे तेवढाच तो घेतला पाहिजे. हा कालावधी खूप कमी घेतला तर आपल्याला जास्त EMI भरावा लागेल आणि कालावधी खूप जास्त घेतला तर जास्त व्याज भरावं लागेल. म्हणूनच अनसिक्युअर्ड लोनमध्ये परतफेडीचा कालावधी निवडताना या दोन्हीमध्ये आपल्याला बॅलन्स साधावा लागेल. अनसिक्युअर्ड लोनचा कालावधी कसा निवडायचा ते आपण समजून घेतलं. आता होम लोनचा कालावधी कसा निवडायचा तेही जाणून घेऊया. प्रत्येक सामान्य माणूस आयुष्यात 1 किंवा 2च घरं घेऊ शकतो. सारखं घर बदलणं शक्य होत नाही. म्हणून घर घेताना आपण चांगल्यातलं चांगलं घर घेतलं पाहिजे. लोनची रक्कम किती मिळेल ते आपल्या उत्पन्नावर आणि कर्जाच्या परतफेडीवर अवलंबून असतं. लोनचा कालावधी आपण जास्त घेतला तर तेवढ्याच EMI मध्ये आपल्याला मोठं आणि चांगलं घर घेता येईल. सुरुवातीला होम लोन घेताना आपण जरी परतफेडीसाठी जास्त कालावधी घेतला तरी आपलं नुकसान होत नाही, कारण होम लोन हे रिड्युसिंग बॅलन्स लोन असतं. म्हणजेच जेवढी रक्कम शिल्लक आहे केवळ तेवढ्याच रकमेवर आपल्याला व्याज भरावं लागतं. EMI व्यतिरिक्त आपण जास्त रक्कम होम लोनमध्ये कधीही भरू शकतो. ही रक्कम भरल्यावर आपल्याकडे EMI किंवा परतफेडीचा कालावधी दोन्हीपैकी एक कमी करण्याचा पर्याय असतो. म्हणूनच होम लोनचा कालावधी जास्तीत जास्त घेतला तरी आपलं त्यात काहीच नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने लोनचा प्रकार, आपलं उत्पन्न, फोरक्लोजर चार्जेस आणि व्याजदराचा विचार करून आपण परतफेडीचा कालावधी निश्चित केला पाहिजे.